श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे खांडवी. तर खांडवी करण्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी बेसन घेतलेले आहे, सम्राट बेसन. तर हे आपल्याला घ्यायचे 1 कप बेसन घ्यायचे. तर 1 कप बेसनाला 1 कप दही पाहिजे. अर्धा कप घेतला तर अर्धा कप दही पाहिजे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी ओल्या नारळाची चव घेतलेली आहे. आलं 1 इंच आलं आणि 2 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे. 1 टेबलस्पून तीळ घेतलेला आहे मी. अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता फोडणीसाठी आपल्याला लागेल तडका द्यायला खांडवीवर. आणि कोथिंबीर घेतलेली बारीक कापून आणि अशा मिरच्या घेतलेल्या आहेत फोडणीला द्यायला. राई घेतलेली अर्धा टेबलस्पून तडका देण्यासाठी आणि 1 चिमूट हिंग पावडर घेतली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम काय करायचं, आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि आपण हे बेसन आता मापून घ्यायचं, मोजून घ्यायचे आपल्याला बेसन. हे सम्राट बेसन घेतले मी. आता आपण मापाने ही खांडवी मापानेच करायची, तर ती परफेक्ट बनते. आता मी 1 कप हा घेते बेसन. बघा, एकदम दाबून पण नाही घ्यायचं. आता मी एवढं 1 कप हे बेसन घेतलेलं आहे. हे बघा, एकदम दाबून पण नाही, पण असं 1 कप घेतलेलं आहे. हे मिक्सरमध्ये आपण घालून घेऊ. आता आपल्याला काय करायचे, त्याच मापाने आपल्याला दही घ्यायचे. दही अशी आंबटच घ्यायची, म्हणजे खांडवी छान लागते. आता आपल्याला तेवढंच दही घ्यायचे. जेवढं आपण बेसन घेतले तेवढं आपण दही घेतलेलं आहे. बघा, आपल्याला काय करायचे, आपण हे आलं आणि मिरची जी घेतली कापून, ती जरा खलबत्त्यात टाकून आपण अशी थोडी कुटून घेऊया, म्हणजे मिक्सरमध्ये ती व्यवस्थित बारीक होईल. अशी कुटून याच्यामध्ये टाकूया. आलं आणि मिरचीने मस्त खूप छान स्वाद येतो. तर आपण हे टाकून घेऊया. आता काय करायचे, आपण आलं आणि मिरची कुटून टाकली. आता हिंग टाकून घेऊ. बघा, आपण हिंग टाकलेलं आहे. आता हळद टाकूया. हळद टाकली. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ टाकू. आता आपण मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचे, म्हणजे सर्व फिरून घ्यायचे मिक्सरला. आता याच मापाने आपल्याला 2 कप पाणी घालायचे, म्हणजे जेवढं असेल त्या मापाच्या दुप्पट घालायचे. 1 कप. आता 1 कप आधी घातले, 1 कप आपण नंतर घालूया. तर आता आपण मिक्सरला हे फिरून घेऊया. तर आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया. तर आपण आता मिक्सरला फिरूया. आता आपण 1 कप अजून पाणी टाकायचं आहे, तो आपण आता टाकूया. आता आपल्याला 1 कप, आधी 1 कप टाकला, आता हा दुसरा कप पाणी टाकूया आपण. आता आपण हा पाणी टाकूया. पाणी टाकला, आता परत आपण फिरून घेऊया. झालं. आता आपण काढून घेऊया. हे बघा, आपलं मस्त हे वाटून झालेलं आहे, म्हणजे फिरून झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. चला, आता आपण बंद करून घेऊया आणि आता काढून घेऊया. तर झालेलं आहे, आता आपण काढून घेऊ. आता आपल्याला काय करायचे, असा तवा घ्यायचा, असा निर्लॅपचा, ज्याच्यामध्ये आपल्याला करायचे खांडवी, ते घ्यायचं भांडं आणि त्याच्यामध्ये अशी जाळी ठेवायची. आणि आपण हे जे केलेलं आहे ना मिक्सरमध्ये, ते सर्व जाळीतून असं सगळं गाळून घ्यायचं आपण. म्हणजे आपलं ते काय मिरचीचे तुकडे बिकडे काय राहिले असतील ना, ते सगळे ते म्हणजे सगळे बाहेर निघतील. म्हणजे नाही तर मग खांडवी करताना ते मध्ये येतील आणि मग ते खांडवी तुटेन आपली. तर आपण मग त्याचा अर्क गेलेला आहे, मिरचीचा आणि आल्याचा अर्क गेलेला आहे. तसं आपण काढलं. हे बघा, अशा प्रकारे आपण हे काढून घेतले.
आता आपल्याला काय करायचे, आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण गॅसवर ठेवायचे. आता आपण गॅसवर ठेवून घेऊ. आता आपण गॅसवर ठेवा. आता मी गॅसवर ठेवलेलं आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊ. गॅस चालू केला. आता मीडियम याच्यावरच करायचा गॅसची फ्लेम, मीडियम टू लोवरती. आणि सतत आपण हे करत राहायचं, असं हलवत राहायचं. म्हणजे ते हे झालं नाही पाहिजे, नाही गुठळी नाही झाली पाहिजे. पण त्याच्या आधी आपण अशी ताटं काढून घ्यायची. म्हणजे आपल्याला ज्याच्यावर खांडवी करायची त्याच्यासाठी अशी ताटं काढून घेतलेली आहेत मी. आणि हे सतत हात चालूच ठेवायचा, हे करतच राहायचं. बघा आपल्याला हे असं सतत हलवायचे, सतत हलवायचं. जरा पण हात काढायचा नाही. हे असं घट्ट होईपर्यंत आपल्याला करत राहायचे. घट्ट होईपर्यंत, एकदम घट्ट नाही. तुम्हाला दाखवते मी. त्यांना माप परफेक्ट पाहिजे. 1 कप बेसन असेल तर 1 कप दही घ्यायचं. ते पण असं म्हणजे आंबट दही घ्यायचं, म्हणजे खूप खांडवीला खूप छान टेस्ट लागते. आणि 1 कप आपलं 1 कप बेसनाला 2 कप पाणी घ्यायचं. परफेक्ट माप बरोबर पाहिजे खांडवीला. तर आपण हे असं सतत हलवत राहायचं. अजिबात हे नाही करायचं, हलवतच राहायचं. हात जर आपण काढायचा ना, हे घट्ट व्हायला लागले. बघा आता कसं आपलं घट्ट होत चाललेलं आहे. आपलं हे बॅटर असं घट्ट होत चाललेलं आहे. असंच मीडियम टू लोवरतीच करत राहायचं, सतत ढवळत राहायचं. हे बघा सतत हात काढायचाच नाही, असंच शिजतं त्याच्यामध्ये. करत करत घट्ट होईपर्यंत ते असंच फिरवत राहायचं. शकता आता कसं जाड जाड होत चालले ते. हात काढायचाच नाही, सतत हलवतच राहायचं, सतत हलवत राहायचं. जोपर्यंत ते असं घट्ट असं होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं. खांडवी गडसाठी असा फ्राय पॅनच घ्यायचा, म्हणजे छान होते. आपण जरा पण हात काढला आणि आपण काय करायला गेलो ना तर लगेच त्याच्या गुठल्या होणार. त्यामुळे कुठे काहीच करायला जायचं नाही. हे असं हात हलवतच राहायचं सतत, ते घट्ट होईपर्यंत. तुम्ही बघू शकता आता कशी घट्ट होत चाललेली आपली खांडवी मस्तपैकी. अजिबात हात काढायचा नाही, होईच तोपर्यंत हात काढायचाच नाही. तुम्ही बघू शकता कसं बॅटर आता मस्त घट्ट होत चाललं. ते सतत हात हलवायचा म्हणजे गुठल्या नाही होणार. ते स्मूथ असं बॅटर होतं मस्त चांगलं. पण हात सतत हलवत राहायचा तर ते स्मूथ असं छान बॅटर जातं. तुम्ही बघू शकता आता आपलं बॅटर कसं घट्ट झालेलं आहे. आता हे झाले हे कसं ओळखायचं, आपण काय करायचं, एक ताटली घ्यायची. त्या ताटलीवरती थोडंसं टाकून बघायचं. ताटलीवर थोडं टाकून बघूया, हात हलवतच राहायचा. आता हे थोडं पसरायचं, असं हे पसरून घ्यायचं आणि थोड्या वेळाने बघायचं हे निघते का ते बघायचं. हात हलवतच राहायचं. बघूया आता हे असं हात निघालं ना तर आपलं झालं बॅटर. आता थोडं थोडं हे होते निघते, म्हणजे होत आलेलं आहे. अजून थोडा वेळ ठेवूया. अजून थोडा वेळ ठेवलं ना तर आपलं परफेक्ट बनेल आपलं. हे बघा अगोदर केलेलं ते थोडं असं निघालेलं आहे, म्हणजे होईल ते. आता होत आहे आपलं, झालं बघा. आता आपलं परफेक्ट बॅटर झालेलं आहे. आपण गॅस घालून घेऊया आणि आता गरम गरमच आपल्याला ताटांवरती ते टाकून पातळ असं पसरून घ्यायचे ताटावर. आता मी ताटांवरती हे पसरून घेते. ताटाला काहीच तेल बिल नाही लावायचं, असंच पसरायचं. असं मी ताट घेतलेलं आहे आणि ताटावरती आपल्याला हे असं बॅटर काढायचे. पटापट गरम गरम असतानाच काढायचं, असं थोडं काढायचं आणि हे सगळं पसरून घ्यायचं आहे. आपल्याला हे सगळं आपण आता हे पसरून घेऊ. आता हे पटापट पटापट करायचं, एकदम असं पातळ पातळ पसरून घ्यायचं. असं मी सगळ्या ताटांना करून घ्यायचे, जेवढं आहे बॅटर तेवढं. का अशा पद्धतीने असं पातळ असं लावून घ्यायचं, थर असा पातळ पसरून घ्यायचा ताटाला. असं पातळ पसरून घ्यायचं. आता आपण दुसरं ताट घेऊ. एक ताट झालेलं आहे आपलं. आता आपण दुसऱ्या ताटावरती बॅटर टाकून घेऊ. गरम गरम असतानाच करायचं, पटापट पटापट करायचं. बॅटर जास्ती असेल तर काढूया थोडंसं. असं सगळीकडे असं पसरून घ्यायचं पटापट पटापट. हे बघा असं पटापट सगळीकडे असं पसरून घ्यायचं.
जितकं पातळ लागणार ना तेवढी आपली खांडवी छान होणार. एक्स्ट्राचं असं बाहेर आलेलं काढूया. मग असं पातळ असं पसरून घ्यायचं सगळं. आता मी तिसरं ताट घेते. 2 ताट झालेली आहेत. असं पटापट पटापट हे करून घ्यायचं आणि थोडा वेळ आता असंच ठेवून द्यायचं. हे जरा सुकेपर्यंत थोडा वेळ ठेवायचं. कधी खांडवी सेट होते आणि मग त्याला आपण कापून काढायचं. हे बघा अशा पद्धतीने असं. हे बघा अशा प्रकारे माझी आता 5 ताटं झालेले. तर मी तुम्हाला दाखवते आता काढून. आता अशा प्रकारे आता आपण काय करायचं, याला असं पिझ्झा कटर किंवा चाकू कशाने पण तुम्ही करू शकतात. असं लाईन मारून घ्यायची याला अशी. एक अशी लाईन मारून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे आपण याला अशी लाईन करून घ्यायची आणि मग सोडून घ्यायचे ते. तर मी तुम्हाला दाखवते. तर बघा बघायचं आपण कुठच्या साईडून असं सुटते ते. तर आपण हे बघा या साईडून असं कसं करत करत आपण असं यायचं असं. अशा प्रकारे ही बघा अशी खांडवी आपली तयार होते. आता आपण दुसरी करूया. ही बघा अशा प्रकारे आता मी काढून घेते. असे मस्त छान निघते बघा. ही बघा किती छान झालेली आहे. तर मी याच्यात अशी काढून घेते सर्व. हे बघा तर मी सर्व काढून घेते अशा प्रकारे. हे बघा तर हे बघा आता मी असे काढून घेते सर्व. अशी वाळत वाळत असं यायचं बारीक अशी. ही बघा ही बघा तर हे पण काढू आपण. अलगद अशी काढत काढत यायचं आहे बघा असं. हे बघा जशी निघते तशी काढत काढत यायचं आपलं. जशी निघते तशी अशी काढायची. हे बघा अशा मी सगळ्या आता काढून घेते. आता आपण दुसऱ्या ताटाचं काढायला घेऊया. असंच कट मारायची. चाकूनी करा नाही तर पिझ्झा कटरने करा तुम्ही. असे करायचे. आता आपण काढून घेऊ बघा. आता आपण हे असं काढायला घेऊ. असं असं सुटत जातं ते. हळूहळू बरोबर ॲटोमॅटिक सुटत जातं. तर व्यवस्थित असं हे करायचं. हे बघा होतं ते असं. हे बघा मस्त झाली आपली खांडवी. आता आपण दुसरी काढूया. हे बघा ही पण अशी असं करत करत जायचं असं. हे बघा अशा पद्धतीने मी आता काढून घेते सगळ्या. हे बघा अशा पद्धतीने अशा निघतात. अशा मी आता सगळ्या काढते आता. हे बघा अशा मस्त निघतात. तर मी काढून घेते. अशा प्रकारे आपली खांडवी झालेली आहे. आता आपण तडका देऊन घेऊ. बघा आता मी गॅस चालू करून घेतलं आहे आणि आता आपण तडका मारून घेऊया खांडवीला. थोडी राई टाकू. थोडी राई, तीळ टाकू थोडे. कढीपत्ता आणि या मिरच्या आपण या मिरच्या टाकायच्या. हे मी कट करून घेतलेल्या आहेत तशा मिरच्या त्या टाकूया. गॅस घालू. आता आपला तडका झाला आहे. आता आपण त्या खांडवीवर हे टाकूया तडका. आता आपण हा तडका टाकूया.
गरम गरम तडका आणि वरून कोथिंबीर टाकू. खोबऱ्याची, ओल्या नारळाची चव आणि कोथिंबीर. थोडीशी कोथिंबीर आणि खाण्यासाठी तयार आहे आपली खांडवी. हे बघा मस्त रे, नक्की तुम्ही ट्राय करा. ही बघा खांडवी, नक्की ट्राय करा. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे खांडवी. नक्की ट्राय करा तुम्ही. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.